जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 1 जानेवारी इसवी सन 1662 पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू 12 एप्रिल 1720 रोजी झाला. 1 जानेवारी इसवी सन 1665 पौष वद्य दशमी शके 1576 संवत्सर क्रोधी वार रविवार महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. डिसेंबर इसवी सन 1664 मध्ये शेवटच्या आठवड्यात महाराजांनी डचांची वेंगुर्ल्याची वखार साफ लुटली. मात्र याच काळात धूमकेतू दर्शनामुळे जनमानसात खळबळ माजली होती. त्यापाठोपाठ येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराजांनी आपली इतर कामे बाजूला सारून ग्रहण निवारणार्थ पर्वणी साधण्यासाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे आले. सूर्यग्रहणाच्या या पर्वावर महाराजांनी मनोमन महासाहेब जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्ण तुला करण्याचे ठरवले. या सगळ्याची आवश्यक ती तयारी करण्यासाठी महाराज महाबळेश्वर येथे मुक्कामी आले. याच काळात महाराजांनी पुढे ग्रहणानिमित्त पर्वणी साधून सुवर्ण तुलेचा योग घडवून आणला. 1 जानेवारी इसवी सन 1675 इसवी सन 1673 मध्ये महाराजांनी कर्नाटकातील हुबळी येथे घातलेल्या छाप्यात इंग्रजांचीही वखार लुटली गेली. यात इंग्रजांचे सुमारे ₹1,50,000 नुकसान झाले. हुबळी आणि राजापूर इथल्या लुटीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर ऑन्जियर याने महाराजांकडे पुष्कळ वेळा अर्ज केले, पण महाराजांनी ते मान्य केले नाही. मे 1673 मध्ये मुंबईहून टॉमस निकल्स नावाचा वकील महाराजांना भेटायला रायगडावर आला, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. निकल्स हात हलवत परत फिरला. पुढे इसवी सन 1674च्या 4 एप्रिलला मुंबईहूनच हेनरी ऑक्झेडेन हा वकील महाराजांच्या भेटीसाठी आला. त्याने बरोबर येताना 20 कलमी मसुदा तयार करून आणला होता. त्यात बाकीची सर्व कलमे ही व्यापारविषयक होती, पण शेवटचे कलम होते ते म्हणजे मराठ्यांच्या राज्यात इंग्रजांचीच म्हणजे कंपनीची नाणी चालावीत. पण महाराजांनी नेमके हेच कलम रद्द करून बाकीची कलमे मान्य केली. यावेळेस मराठे आणि इंग्रज यांच्या समझोता झाला असतानाही दिनांक 1 जानेवारी 1675 रोजी खुद्द महाराजांच्या फौजेने वऱ्हाड खानदेशातील मोगलांवरील स्वारीच्या वेळी इंग्रजांची धरण गावास असणारी वखार लुटली. याची चौकशी करण्याकरिता खरं तर जाब विचारण्याकरिता आणि नुकसान भरपाईसाठी इंग्रजांचा ऑस्टिन नावाचा माणूस रायगडावर आला, पण महाराजांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की आम्ही शत्रूच्या मुलखात युद्ध करीत असताना कोणाचेही नुकसान झाले तरी ते भरून देण्यास आम्ही बांधील नाही. बिचारा ऑस्टिन मुकाट्याने परत फिरला. 1 जानेवारी इसवी सन 1682 छत्रपती संभाजी महाराजांनी डिचोलीच्या सुभेदाराची बदली केली आणि शिवाजी फडनाईकांची नेमणूक केली. ही बातमी समजल्यावर विजयी येसाजी गंभीरराव यांस कळवितो की आमचे या दोन्ही राज्यात सलोखा निर्माण व्हावा ही तळमळीची इच्छा आहे. 1 जानेवारी इसवी सन 1701 परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने 45 मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात 21 जून 1700ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता, त्यातून सैन्य मोठ्या मुश्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले. पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर 25 जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला. येथे बादशहाने आपल्या शहाजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे केले व त्यामुळे त्यास व त्यांचे घोड्यास भरपूर दाणागोटा मिळाल्यामुळे ते आनंदित झाले. बादशहा 30 ऑगस्ट 1700ला खवासपुरी येथे जाऊन राहिला. तेथे असताना मान नदीस अचानक मोठा पूर आल्याने 4-5 हजार लोक, हत्ती, घोडे वगैरे वाहून गेले व लष्कराचे फार नुकसान झाले. नंतर 16 डिसेंबर 1700ला बादशहाने मिरजेस जाण्यासाठी आपला तळ हलविला. 1 जानेवारी 1701ला बादशाही सैन्य मिरजेस आले. त्यानंतर तो 2 महिने तिथेच मुक्काम ठोकून राहिला. त्या मुदतीत त्याने पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरवले. त्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील ताज्या दमाची फौज व सामान सुमान मिरजेस येऊन पोहोचले. 1 जानेवारी इसवी सन 1818 कोरेगाव भीमाची लढाई.
ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इसवी सन 1818 रोजी इंग्रज, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन करीत होता. तर मराठा साम्राज्याच्या बाजूने 28,000 सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करत होता. इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे 500 महार सैनिक होते. काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरुद्ध लढले. 1 जानेवारी इसवी सन 1848 महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झालं तरी अंगावर दगडी पडतात. सगळ्यात या दगडी खाण्याची हिंमत असतेच असं नाही. मनात खूप असतं, पण समाज काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातच विरून जातात. पण क्रांतीज्योती कधीच डगमगली नाही. नावाप्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ही सुरुवात केली होती.